हे लंडनच्या हॅरिस कॉलेजमध्ये शिकत होते। आता हे कथा सांगितलेली आहे राजू दीक्षित या भामट्याने, मी भामटा म्हणतो त्याला। गमतीचा भाग असा आहे की लंडनमध्ये हॅरिस कॉलेज नावाचं कॉलेजच नाही, जिथे हे शिकत होते कॉलेजच नाही। येईल या वर्गात म्हणून तो 12 वर्ष नापास झालेला असेल, म्हणून तो तिथे थांबला असेल जिना। आणि सगळ्यात त्याच्यातला क्लायमॅक्स असा आहे की एडविना माउंटबॅटनचं शिक्षण आणि या वैमनस्यातून भारत पाकिस्तान वेगळं झालं। अनेक वेळा नॅरेटिव्ह असं सेट आहे की काँग्रेसचं वाचण्याची वेळ हे वैर आहे, त्यामुळे तुमचं नसेल असं मी गृहीत धरतो। आणि कारण पुढची लढाई कठीण आहे। गांधीच्या बाबतीत जे झालं तेच नेहरूच्या बाबतीत होतं। ये है ना अतुल भैया, दोन ऑक्टोबर महात्मा गांधी यांचा वाढदिवस आहे। आज त्यांच्या या निमित्ताने नागपूरच्या वराडी चौकमध्ये इथे मोठा असा कार्यक्रम करण्यात आला आहे। महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करण्यात आलेलं आहे। मान्यवर मॅडम जाणून घेऊया त्यांचं काय आहे। मॅडम आपल्या परिचयाला सांगा की आज कार्यक्रमामध्ये काय तुमचं काय? मी संगीता वालदे, महाराष्ट्र प्रदेश किसान काँग्रेस। आज 2 ऑक्टोबर जागतिक अहिंसा दिवस, आज जन्मदिवस आज मोठ्या उत्साहामध्ये व्हेरायटी चौक त्यांच्या पुतळ्याजवळ साजरा करण्यात आला। आणि या कार्यक्रमाला उपस्थित आणि आयोजक माजी केंद्रीय मंत्री माननीय विलासरावजी मुत्तेमवार साहेब, त्याचप्रमाणे माजी मंत्री डॉक्टर सतीश चतुर्वेदी साहेब आणि या नागपूर शहराचे जिल्हाध्यक्ष, पश्चिमचे आमदार माननीय विकासभाऊ ठाकरेजी, तसेच पदवीधर मतदारसंघाचे आमदार आदरणीय अभिजितदादा वंजारीजी, हे सगळे या ठिकाणी उपस्थित होते। आदरणीय लीलाताई चितडे ह्या सुद्धा या ठिकाणी उपस्थित होत्या। आणि आज इथे या ठिकाणी खूप छान असा कार्यक्रम झाला। त्यांच्या जीवनावर गायन सुद्धा करण्यात आलं आणि खूप छान असं इथं मार्गदर्शन झालं। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधीजी यांच्यामुळे जे देशाला आता आज हे स्वातंत्र्य मिळालं आहे आणि ते दोघांच्यामुळे कसं व्यवस्थित चालत आहे याच्याबद्दल या ठिकाणी खूप मार्गदर्शन छान करण्यात आलं। सगळ्या नेत्यांची भाषणं झाली, छान मार्गदर्शन झालं। आणि आम्हाला असं वाटते की महात्मा गांधींनी जे आपलं जीवन देशासाठी झोकून दिलं आणि त्यांच्यामुळे देशाला स्वातंत्र्य मिळालं, तर प्रत्येक युवकांनी प्रेरणा घेतली पाहिजे की आपणही आपला देश कायम ठेवण्यासाठी आता हे जे चाललं आहे देशामध्ये अराजकता चालली आहे, संविधान बदलवण्याच्या गोष्टी चालल्या आहे, हे आपण सगळ्यांची आज जिम्मेदारी आहे की आपण सगळ्यांनी मिळून आपलं हे दिलेलं स्वातंत्र्य आणि संविधान कायम ठेवला पाहिजे। आणि आज देशाला यांच्या गांधीजींच्या आणि बाबासाहेबांच्या विचाराची गरज आहे, तर हे आपण सगळ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे। आणि स्वातंत्र्य कसं कायम राहील आणि अहिंसेच्या मार्गावर, सत्य आणि अहिंसेच्या मार्गावर कसं चालता येईल। भगवान बुद्ध तसेच गुरु नानकजी मोठे मोठे संत होऊन गेले, त्यांनी अहिंसा सांगितली आणि त्या अहिंसेवर आणि सत्याच्या आधारावर आपलं संविधान तयार झालं आणि महात्मा गांधीजींनी ही आपल्याला शिकवण दिली, तर ह्यानुसार आपण चाललं पाहिजे। आज मी या ठिकाणी सगळ्या देशवासियांना जागतिक अहिंसा दिनाच्या, महात्मा गांधीजींच्या जयंतीच्या शुभेच्छा देते। आज देशामध्ये विषमता चाललेली आहे, कोणत्या पद्धतीने हे भारतीय जनता पार्टीचं सरकार महाराष्ट्रामध्ये बसलं हे सगळ्यांना माहीत आहे। तोडफोडीचं राजकारण, हे संविधानाच्या विरोधात बसलेलं हे राजकारण आहे। आणि यांनी आज महात्मा गांधींच्या पुतळ्याजवळ असं म्हणावंसं वाटते की त्यांनी आपल्या प्राणाची आहुती देऊन आणि आंदोलन करून हे देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं। आणि हे स्वातंत्र्य टिकवण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ही घटना लिहिली आणि त्या घटनेनुसार आज 75 वर्षापासून देश चालत होता। पण या भारतीय जनता पार्टीच्या काळामध्ये
यांची ही सरकार आहे. यांनी देशाची दुर्दशा करून टाकली. सगळी महागाई, बेरोजगारी, दिवसेंदिवस महागाई बेरोजगारी वाढत चालली आहे आणि हे कोणत्या पद्धतीने सरकारमध्ये बसले हे सगळ्यांना माहिती आहे. तोडफोड करून बसले, दुसऱ्यांना 2-3 पक्ष तोडून जे असंविधानिक पद्धतीने हे बसलेलं सरकार आहे. आणि यांनी आता इतक्या जागा खाली असतानाही देशामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये पदं भरलेली नाही आणि इतकी महागाई वाढवली. 400 रुपयाचा सिलेंडर 1200ला केला. आणि दुसरी गोष्ट, मुलांचे पुस्तकं, पेन, वही, दही, दूध ह्यावर देशामध्ये पहिल्यांदा GST लावण्यात आली. आणि मोठ्या ज्या उद्योगपतींचे जे हार आहे, हिऱ्यावर, सोन्यावर GST 1.5% आहे. आणि शेतकऱ्यांचे जे साधनं आहे, मोटर पंप आहे, त्यांच्या साहित्य आहे, शेताला लागणारे उपकरण, त्यांच्यावर 18% GST, लहान मुलांच्या वस्तूवर GST. आणि ही बेरोजगारी, महिलांना कसं जगावं हे आज कठीण होऊन गेलेलं आहे. आणि ह्या अशा सरकारला येणाऱ्या काळामध्ये यांना दाखवून दिलं पाहिजे, त्यांचा घरचा रस्ता दाखवून दिला पाहिजे. आज आमचे नेते राहुलजी गांधी यांनी जनसंवाद पदयात्रा काढली, न्याय यात्रा काढली. त्या न्याय यात्रेच्या माध्यमातून सगळ्यांना सांगितलं की तुम्ही घाबरू नका आणि सत्याच्या आणि अहिंसेच्या मार्गावर चला, कोणालाही घाबरण्याची डरो मत हा त्यांनी नारा दिला. तर हा जो नारा आहे डरो मत आपण सगळ्यांनी एक्सेप्ट केलं पाहिजे आणि न घाबरता ह्या सरकारचा विरोध केला पाहिजे. आपण जोपर्यंत गप्प राहू ह्या सरकारची मनमानी चालत राहील. कोणत्या पद्धतीने हे भारतीय जनता पार्टीचं सरकारचा एक पाय कबरमध्ये आणि एक पाय खाईमध्ये आहे, अशा डगमगणाऱ्या सरकारला येणाऱ्या विधानसभेमध्ये आपण जनतेने दाखवून दिलं पाहिजे की ही अशी सरकार, अर्धवट लटकलेली सरकार, ही आपल्याला काय रोजगार देईल आणि काय आपल्या लोकांना नोकऱ्या देईल आणि आपली ही गरिबी दूर करेल. तर अशा सरकारला येणाऱ्या विधानसभेमध्ये मी सर्व जनतेला आवाहन करते की त्यांनी येणाऱ्या विधानसभेमध्ये यांना दाखवून द्यावं, हात दाखवून यांना घरचा रस्ता दाखवावा आणि काँग्रेस पक्षाला मोठ्या संख्येने विजयी करावं अशी मी सर्वांना विनंती करते. बाबा बापू अमर रहे, बाबा बापू अमर रहे, बाबा बापू अमर रहे, बाबा बापू अमर रहे. सभी सावधान, राष्ट्रगीत एक साथ शुरू करेंगे. भारत भाग्य विधाता, पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल वंग, विंध्य हिमाचल यमुना गंगा, उच्चल जलधि तरंग.